गड किल्ल्यांचं संरक्षण व्हावं तसेच सेल्फी काढताना होणाऱ्या दुर्घटना टाळता याव्यात याकरिता बेलापूर तालुका श्रीरामपूर येथील पुरुषोत्तम भराटे यांनी आपल्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पासमोर छोट्याशा जागेत सुंदर असा गड किल्ल्यांचा देखावा उभारला आहे. बेलापूर हे गणेशोत्सव काळात जिवंत देखावे असणारं गाव म्हणून जिल्ह्यात ओळख होती. हळूहळू तरुण पिढीचा कल बदलत गेला तसे गणेशोत्सवाला वेगळं असं स्वरूप येऊ लागलं. परंतु आजही बेलापूर गावात सुंदर असे देखावे केले जातात. बेलापूर येथील कलाकार पुरुषोत्तम भराटे यांनी आपल्या कुटुंबांच्या मदतीनं सलग 5 दिवस कष्ट घेऊन घरातच छोट्याशा कोपऱ्यात सुंदर अशी गडकिल्ल्यांची प्रतिकृती तयार केली असून ती तयार करताना अतिशय बारकाईनं व तन मन आणि धन ओतून सुंदर अशी आरस सादर केली आहे. ही आरस तयार करताना सामाजिक संदेश देण्यासही ते विसरले नाही. ही प्रतिकृती पाहिल्यानंतर आपोआपच आपल्या तोंडून वाह काय कल्पकता आहे हे शब्द फुटतात. ही आरास करण्यासाठी पुरुषोत्तम भराटे यांना त्यांच्या धर्मपत्नी सौ जयाताई भराटे, मुलगा शुभम आणि प्रतीक यांनी मोलाचं सहकार्य केलं. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. बेलापूर येथील प्रतिनिधी देवीदास देसाईंसह मी मुनीर सय्यद. संकल्पना सुचण्यामागं एकमेव कारण घडलं की मागच्या आता महिनाभरापूर्वी जो प्रचंड पाऊस महाराष्ट्रामध्ये कोसळला त्या पावसामध्ये आपण अनेक दुर्घटना आपल्या डोळ्यांनी टी व्हीवर बातम्यांमध्ये पाहिल्या. त्या पाहिल्यानंतर मन विषण्ण होत होतं किंवा लोकांना वारंवार सांगूनसुद्धा लोक ऐकत नव्हते. धोकेदायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढणं किंवा ज्या ठिकाणी घसरगुंडीसारखे शेवळलेले खडक राहतात त्या ठिकाणी धबधब्यामध्ये उतरून आपल्या जीवाला धोका निर्माण होईल असं कृत्य प्रत्येकाकडून घडायचं. ते कुठं ना कुठं मनाला खूप वाईट वाटायचं. त्यातून समाज प्रबोधन घडावं म्हणून हे किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आणि त्यामध्ये हे असे छोटेसे बोर्ड लावून आम्ही समाज प्रबोधन करण्याचा छोटासा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर जे गड किल्ल्यांचं संवर्धन महाराष्ट्रामध्ये शिवप्रभूंचे जे पराक्रमाची शौर्यगाथा सांगत आजपर्यंत जे हजारो किल्ले महाराष्ट्रामध्ये उभे आहेत त्या किल्ल्यांची दुर्दशा अतिशय वाईट अशी झालेली. शासनाने अनेक योजनांसाठी पैसा खर्च केला परंतु गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं अशी आमच्या शिवप्रेमींची मनापासूनची इच्छा आहे. ज्या गड किल्ल्यांची दुर्दशा झाली त्यांना गतवैभव प्राप्त करून दिलं पाहिजे सरकारने अशी आमची यातून सरकारकडे एकमेव मागणी. छोट्याशा जागेत आपण हे आपल्याला कसं सुचलं एवढं आपण घरामध्ये गणपती बसवला आणि या छोट्याशा जागेमध्ये ही संकल्पना आपण राबवली. सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की गणपती ही 18 कला आणि 64 विद्यांची देवता आहे आणि अशा पद्धतीने त्या गणपतीला कलेच्या माध्यमातूनच आपण उपासना करत असतो. कोणताही कलाकार हा आपल्या कलेची साधना ही कुठं ना कुठं तरी ईश्वराच्या चरणी अर्पण करत असतो आणि गणपती हा वर्षातून एकदा येतो. त्याच्या चरणी ही कला सादर करण्याची पहिल्यापासूनची इच्छा माझी दरवर्षी असते आणि त्याप्रमाणे याही वर्षी. हा सीन तयार करायला किती दिवस लागले आपल्याला? 5 दिवस लागले. यामध्ये कुणाकुणाचं योगदान आहे? यामध्ये माझे 2 मुलं शुभम आणि प्रतीक यांचं फार मोठं योगदान आहे. छोटा मुलगा माझा इंजिनियर, तो पुण्याला नोकरीला असतो पण तो खास सुट्टी काढून देखावा तयार करण्यासाठी आला होता आणि शुभमनी 4 दिवस माझ्या हाताखाली योग्य असं परिश्रम घेऊन हे काम केलं. एकूण तुमच्या कुटुंबानेच परिश्रम घेऊन? पूर्ण कुटुंबानेच. धन्यवाद. पूर्वीच्या काळी बेलापूरमध्ये गणेशोत्सव हा पाहण्याकरता दूरदूरवरून भाविक आणि नागरिक ग्रामस्थ येत असायचे आणि नगर जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये जिवंत देखाव्याचं गाव म्हणून बेलापूर गावाची ओळख झाली होती. हळूहळू काळाने ही परंपरा लोप पावत चालली. परंतु आमचे मित्र पुरुषोत्तम भराटे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य यांनी या ठिकाणी आपल्या घरामध्ये छोट्याशा जागेमध्ये एक गड किल्ल्याची प्रतिकृती उभारली आणि त्या प्रतिकृतीतून एक सामाजिक संदेश देखील दिला की धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह टाळावा, आपला जीव मोलाचा आहे असा संदेश या निमित्ताने त्याने तरुण पिढीला दिला. त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी जातो तलावाजवळ धबधब्याजवळ त्या ठिकाणी शेवाळलेली जागा असते, तिथून पाय घसरण्याचा धोका असतो. त्यामुळे तो एक संदेश त्यांनी या निमित्ताने
दिलेला आहे. धन्यवाद. भराटे साहेब.